नमस्कार मंडळी. तर चला आज म्हटलं जरा पावभाजी बनवावं म्हणून मग काय पाव आणायसाठी दुकान गाठावं लागलं. मग आले दुकानात तिथं पाव घेण्यासाठी. मस्तपैकी पाव वगैरे घेतले आणि घरी आले. छान असं गरम गरम चहा ठेवला. मस्तपैकी टी व्ही बघत चहा घेतला. घेतल्या आठवलं म्हटलं चला आपली बऱ्याच दिवसापासून साय साठली, त्याचं तूप काढायचं आहे. आणि रुद्र माझ्या बाजूलाच बसलं, मी काय करते ते बघतोय. मग इथं मस्तपैकी साय साठलेली होती. मग त्याचं घेतलं एक पातेलं, त्यामध्ये वतून घेतली सगळी साय आणि म्हटलं चला वेळ न घालवता लगेचच तूप बनवून घ्यावं. आणि मग इथं तूप बनवायला ठेवलं गॅसवरती. तर म्हटलं तूप बनते तोपर्यंत पावभाजीच्या भाज्या सगळ्या काढून घेतल्या, छान अशा धुवून कुकरला लावून घेतल्या. आणि इथं मग तूप बनते तोपर्यंत पिल्लूची एंट्री झाली. मग काय तिच्यासोबत मस्तपैकी खेळून घेतलं थोडंसं. आणि म्हटलं चला आता तूप वगैरे आपलं बनवून होतं आहे. तर इथं मस्तपैकी तूप जे बनलेले ते गाळून घेतलं आणि पावभाजीच्या भाज्या शिजलेल्या होत्या. मग गॅस बंद करून दिला आणि मग मस्तपैकी एक वाटीभर तूप निघालं. आणि भाज्या पण इथं कुकर पण थंड झालेला होता. मग मस्तपैकी भाज्या अशा मॅश करून घेतल्या. आणि तुम्ही म्हणता हे काय रक्त बिकते, तर रक्त नाही, तर हे बिटाचं लाल पाणी आहे, ते साईडला काढून घेतलं होतं मी. आणि इथं मस्तपैकी पावभाजीसाठी सगळा मसाला असा बनवून घेत होते मी. छान असं कांदा टोमॅटोची सगळी अशी पेस्ट टाकून घेतली. मग काय भाजी लगेच फोडणीला टाकून दिली. छानपैकी अशी पावभाजी रेडी झाली. कोथिंबीर टाकली आणि छानपैकी असं मिक्स करून घेतलं सगळं असं. आणि मग लगेचच पाव पण म्हटलं आता गरम करून घ्यावं तव्यावरती. थोडंसं तूप टाकून पाव गरम करून घेतले, छानपैकी असे शेकून घेतले. मग मस्तपैकी जेवणाचं ताट रेडी केलं रुद्र समर्थसाठी. आणि मग त्याच्यावर त्यांच्या मस्त अशा रिॲक्शन देत होते ते दोघं पण. आणि रुद्राचं चाललं इथे आरामात असं खाऊन रिॲक्शन द्यायचं. आणि समर्थचं बघा इथं काय त्याला समजतच नव्हतं नक्की कोणती रिॲक्शन देऊ. तर चला बाय.